तुम्हालाही तुमचं आयुष्य बदलायचं आहे का? तर ह्या 7 सवयी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आज आपण त्याच 7 सवयी जाणून घेणार आहोत. हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लेखक स्टेफन आर कोवे यांचे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपल्या सर्वांना यशस्वी व्हायचं आहे आणि यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या प्रवासात मदत करणाऱ्या सवयी ओळखणे. चला तर मग नेमक्या त्या सवयी कोणत्या आहेत ते पाहूया. अत्यंत प्रभावी लोकांच्या 7 सवयी. पहिली सवय, सक्रिय असणे. दुसरी सवय, अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरुवात करणे. तिसरे, महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे. चौथे, जिंकण्याचा विचार करणे. पाचवे, आधी इतरांना पटवून देणे मग स्वतःला पटवून देणे. सहावे, एकत्रितपणे काम करणे. आणि सातवे, तीक्ष्ण नजर ठेवणे. आपल्याला आपल्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवून स्वतःमध्ये परिवर्तन घडवले पाहिजे. खऱ्या बदलासाठी आपण केवळ आपला दृष्टिकोन किंवा वर्तन नव्हे तर स्वतःमध्येच मूलभूत बदल घडवला पाहिजे. अत्यंत प्रभावी लोकांच्या 7 सवयी खालीलप्रमाणे. पहिली सवय, सक्रिय व्हा. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण नसते, पण आपण कसा प्रतिसाद देतो हे पूर्णपणे आपल्या हातात असते. अनेक लोक परिस्थितीला दोष देतात, पण प्रभावी लोक स्वतःची जबाबदारी स्वीकारतात. आपण बदल करू शकतो अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर आपले जीवन हळूहळू बदलायला सुरुवात होते. दुसरी सवय, अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरुवात करा. आपण खूप मेहनत करतो, पण कधी कधी आपण चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो. म्हणून आधी स्वतःला विचारा, मला आयुष्यात नेमकं काय बनायचं आहे? लोकांनी माझ्याबद्दल काय लक्षात ठेवावं? स्पष्ट ध्येय असल्यास निर्णय घेणे सोपे होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. तिसरी सवय, महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. आपण दिवसभर व्यस्त असतो, पण खरोखर महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ देतो का? लेखक वेळेच्या व्यवस्थापनासाठी 4 प्रकार सांगतात. पहिला प्रकार, संकटे आणि तातडीची कामे. दुसरा प्रकार, महत्त्वाची पण तातडीची नसलेली कामे. तिसरा, इतरांची तातडीची कामे. आणि चौथा प्रकार, वेळेचा अपव्यय. यशस्वी लोक नियोजन, आरोग्य, शिकणे आणि नातेसंबंध यांसारख्या महत्त्वाच्या पण तातडीच्या नसलेल्या गोष्टींवर जास्त लक्ष देतात. चौथी सवय, विन विन विचार करा. नातेसंबंधांमध्ये खरे यश तेव्हाच मिळते जेव्हा लोकांचाही फायदा होतो. मी जिंकलो म्हणजे तू हरलास असा विचार न करता दोघेही जिंकू शकतो ही मानसिकता विकसित करणे आवश्यक आहे. विश्वास आणि प्रामाणिकपणा यामुळे मजबूत नाती तयार होतात. पाचवी सवय, आधी समजून घ्या मग समजावून सांगा. बहुतेक लोक ऐकतात ते उत्तर देण्यासाठी, समजून घेण्यासाठी नाही. पण प्रभावी संवादासाठी सहानुभूतीने ऐकणे आवश्यक आहे. जेव्हा आपण समोरच्याला खरोखर समजून घेतो तेव्हा विश्वास निर्माण होतो आणि संवाद अधिक प्रभावी बनतो. या पुस्तकातील 6वी सवय, समन्वय. वेगवेगळे विचार हे संघर्ष निर्माण करण्यासाठी नसतात तर नवीन कल्पना निर्माण करण्यासाठी असतात. जेव्हा लोक एकत्र काम करतात आणि एकमेकांच्या दृष्टिकोनाचा आदर करतात तेव्हा परिणाम अधिक मोठा आणि प्रभावी होतो. 7वी आणि शेवटची सवय, स्वतःला सतत विकसित करा. लेखक सांगतात की जीवनात संतुलन राखण्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिले, शारीरिक आरोग्य. दुसरे, मानसिक विकास. तिसरे, आध्यात्मिक शांतता. आणि चौथे, सामाजिक नातेसंबंध. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी दिला तर दीर्घकालीन यश मिळू शकते. चला तर मग आता थोडक्यात पाहूया द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये नेमके काय सांगितले आहे ते. द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामधील लेखक कोवे यांचा दृष्टिकोन सक्रिय वर्तन, ध्येय निश्चित करणे, कामाला प्राधान्य देणे आणि अर्थपूर्ण नातेसंबंध जोपासण्याच्या महत्त्वावर भर देतो. हे पुस्तक वाचकांना सक्रिय मानसिकता विकसित करण्यास आणि
त्यांच्या जीवनाची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करते. कोवे यांच्या द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकातील 7 सवयी जसे की सक्रिय राहा, अंतिम देह डोळ्यासमोर ठेवून सुरुवात करा आणि आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग समजावून सांगा, या वैयक्तिक विकास आणि परिणामकारकतेसाठी व्यावहारिक अंतर्दृष्टी आणि रणनीती प्रदान करतात. आपली उत्पादकता वाढवू इच्छिणाऱ्या आणि यश मिळवू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक एक शक्तिशाली मार्गदर्शक आहे. याबरोबरच स्टीफन आर कोवे लिखित द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.